मी तान्हेने आपत्य माझे गुरु वेकुलते म्हणून कृपेशी एकहते झाले तिये. या ठिकाणी माऊली आज एका बालकाची भूमिका घेतात. माऊलीला ज्यावेळेस काही भक्तांनी विचारलं की तुम्ही एवढं ज्ञान एवढ्या कमी वयामध्ये कसं प्राप्त केलं, कसं तुम्हाला प्राप्त झालं, माऊली म्हणतात मी तान्हेने आपत्य. तान्ह आणि अतिशय लहान बाळ आहे, पण मला गुरु एकच आहेत. माझे गुरु एकुलते, पण माझ्या गुरुनी माझ्यावर कृपा केली. म्हणून कृपेशी एकहते झाले ती, आणि त्यांची माझ्यावर कृपा झाली म्हणून मला हे ज्ञान प्राप्त झालं. असो, आज आपल्या सप्ताहातील मला वाटतंय 7वा दिवस नाही का? सालाबाद प्रमाणे चालत असणारा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि 7व्या दिवसाचं हे प्रवचन रूपी पुष्प माझ्याकडे आलेलं आहे. समस्त गावकरी मंडळीच्या वतीने आणि ही प्रवचन रूपी पुष्पमाळा पांडुरंग परमात्मा रुक्मिणीश व हनुमंताच्या चरणी तुम्हा श्रोते सज्जन मायबापाच्या चरणी समर्पित करायचं आहे. आपल्या गावामध्ये प्रवचन असो का कीर्तन असो, वक्त्याच्या समोर बोलणं इतकं सोपं नाही बरं. कारण तुम्ही गेले 7 दिवस प्रत्येकच वक्त्याच्या मुखातून ऐकत आले. सायखेडा नावाचं हे गाव आहे. हे बघा, गुरुवर्य नथुराम बाबा आपल्या गावाची व्याख्या करत होते. मी त्यावेळेस लहान होतो. माझे विस्तारले पणाचे नि व्याजे, हे जगची नोहे स्वभावे. काय? जैसे दुधची मुरले स्वभावे तेची दही. दूध तापवलं म्हणजे त्या दुधावर साय येते आणि त्याच साईचं दही बनतं, त्याच दह्याचं लोणी बनतं, त्याच दह्याचं तूप बनतं. पण शेवटी काय लागतं? बाई आपल्याला दूध देईल पण साय बाजूला घेतल्याशिवाय देत नाही. आणि अनेक वक्ते आपल्या गावाचं कौतुक करून गेले. जसं ताकाची पोटी, दुधाची पोटी नाही का? माऊलीचं एक अभंग आहे, दोहीशी संपुष्टी मानू नये. त्याच्यामध्ये तुपही निघतं, लोणीही निघतं, आपलं ताकही निघतं आणि लोणीही निघतंय, पण दोहीला समान मानता येत नाही. तसे अनेक गावं आहेत, पण सायखेडे हे एक आगळं वेगळं गाव आहे माऊली. आणि आज आमचा मागणी पर दिवस आहे बरं. 7 दिवस सेवा केली प्रत्येकाने. खरंच आमच्या तरुण पिढीचं काय कौतुक करावं. मंडळ होते वेगवेगळ्या मंडळाकडे वेगवेगळे सेवेचे दिवस वाटले होते, पण प्रत्येकाने प्रत्येक सेवा करावी. पण आमचं काहीतरी दुर्भाग्य. जसं रामप्रभू वनात गेले आणि भरत म्हणला मी दुर्भाग्य आहे. लक्ष्मण म्हणले मी भाग्यवान आहे. राजी असता रघुनंदन, सेवा वाटली सेवेची जाण. तसं प्रत्येकाला इथं सेवा मिळाली, पण या तरुणांना आम्हाला माऊली काही सेवा करू दिली नाही. आम्हाला चटई आथरायची की सोडा सोडा महाराज, आम्ही आथरतो. झाडू मारायचा की आम्ही झाडतो, विना सुद्धा आम्हाला घेऊ दिला नाही बरं. खरंच काय म्हणून आपल्या गावच्या तरुणाचं कौतुक करावं. आमचं गाव बघितलं तर इकडं वराड वस्ती, इकडं पजई वस्ती, इकडल्या बाजूला रेवाळे वस्ती, इकडल्या बाजूला मोरे वस्ती, अनेक ठिकाणी विखरले गेलं आहे. पण
जसं समुद्रावरून सेतू बांधण्याच्या वेळेला आणि रामप्रभूच्या सीतेचा शोध करण्याकरता अनेक वानर सुग्रीव राजाने आवाज दिल्यावर एकत्र झाले आणि खरंच सेतू बांधून अख्खं सैन्य लंकेला पोहोच झालं. तसा हा आमचा 7 दिवसाचा सेतू उभा राहिला. त्याच्या पाठीमागे हे वानर आहेत. बरं, वानर इतर आहेत ते नर आहेत, पण त्याला वा शब्द नाही. पण आज आमच्या तरुणाला या ठिकाणी धन्यता द्यावी अशी वाटते. पहिल्या दिवसाची प्रवचन सेवा माझ्याकडे आली गावकऱ्याच्या वतीने. आजही सुद्धा अनेक गावचे या ठिकाणी व्यासपीठवर प्रवचन ज्ञानगंगा देत राहिले. वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे गायक वादक मोठमोठाले वक्ते आले. आज आपण या ठिकाणी माऊलीची लीनता बघतो. माऊली म्हणतात, मी तान्हेनी अपत्य, मी अतिशय लहान अपत्य बाळ आहे. तान्ह शब्द आणि अपत्य शब्द माऊलीने का घेतला बरं? जे तान्ह असते ते मांडीवर घेतल्याच्या नंतर आईच्या स्तनाला मुख लावतंय. जे तान्ह पिलू असतंय ते आईकडे बघतंय तान्ह बाळ. पण अपत्याला काही कळत नाही. बाळ जन्मलं म्हणजे डॉक्टर त्याचं असं गालाला धरतो, कान धरतो, रडतंय का नाही बघतो, श्वास घेतोय का नाही बघतो. तसे माऊली म्हणतात, मी अतिशय छोटा आहे, लहान आहे, अपत्य आहे. मी तान्हेनी अपत्य, माझे गुरु एकुलते. एकुलते हा शब्द का घेतला माऊलीनी? यापूर्वीचा या संप्रदायाचा इतिहास जर बघितला तुम्ही तर एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य कितीतरी पारंपरिक हा संप्रदाय आला. पण महादेवानी सांगावा विष्णूला आणि विष्णूनी सांगावा महादेवाला, महादेवानी सांगावा विष्णूला, विष्णूनी सांगावा महादेवाला, इथपर्यंतच आला. पण तो संप्रदाय ज्या वेळेस नाथ पंथाकडे आला, आमच्या वारकरी संप्रदायाकडे आला, मी त्याच दिवशी सांगितलं, जेथून उद्भवला शब्द ब्रह्मास आदी नारायण म्हणते, त्यास तो सर्वात आदी गुरु, मूळ परंपरा. आणि तोच संप्रदाय माऊलीने इथपर्यंत आणला. जसं एखाद्या आईच्या उदरामध्ये बाळ असावं, ते बाळाला नेमकाच जन्म दिलेला असावा, तसं माऊलीकडे ज्ञान मिळालं. मोटकी देहाकृती उमटे, मग निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. याच्या पलीकडे माऊलीचं वर्णन करायचं म्हणजे 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज भीतीवर बसून आले. वाघाचा चाबूक आणि माऊली सोबत, मुक्ताई सोबत सहवासात राहू लागले. का बरं? ज्ञानी होते का अज्ञानी चांगदेव महाराज? माऊली पाहुण्या माऊलीला विचारायलो, चांगदेव महाराज ज्ञानी होते का अज्ञानी? हाय पंढरपूरचा आलंय आमंत्रण. आता चातुर्मासात पंढरपूरला सप्ताह आहे त्याचा, त्या धोंड्या अधिक मासात. अज्ञानी जर चांगदेव बाबाला म्हणाव तर 14 वेळा काळाला परात करणारे चांगदेव महाराज, वाघावर बसून सापावर चालणारे. पण ज्ञानातले चांगदेव महाराज अज्ञानीच होते. ज्ञानातले अज्ञानी होते, पण अज्ञानातले ज्ञानी होते. बरं, असे चांगदेव म्हणतात, असे चांगदेव राया उपजता ज्ञानी, हे वर्म जानोनी आला लोटांगणी चांगदेव. ज्ञानेश्वर महाराज उपजताच ज्ञानी आहेत. याच्या पाठीमागचं कारण माऊलीनी गुरुवर विश्वास ठेवला. हे हृदय आपुले चौफाळोनिया भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरुचे. आणि गुरुकडे काय मागितलं, एक वेळचा प्रसंग सांगून आपल्या पुन्हा वहीकडे येतो मी.
ज्यावेळेस विठ्ठल रुक्मिणी या 4 भावंडाला सोडून गेला, त्यावेळेस सोपान काकांनी माधवगिरी मागितली आणि इंद्रायणीच्या तीराला खडकावर एका मोठ्या दगडावर उन्हाच्या सकाळच्या तिमीर पडलेली उन्हाची आणि तिथं भोजन करीत बसले. सोपान काकाचे पाण्याने डोळे डबडबले. मुक्ताईनी सगळी माधवगिरी एकत्र केलेली होती. एकमेकाच्या मुखामध्ये घास घालत होते. वा वा, काय छान लागत आहे. अरे सोपाना, आज कोण्या गल्लीमध्ये, कोण्या वस्तीमध्ये, कोण्या वाड्यावरची माधवगिरी आणलीस तू, असे निवर्ती दादा विचारत होते. असं म्हणल्यावर सोपानाचे डोळे पाण्याने डबडबलात. मुक्ताई सरसावतात, आपल्या चिमुकल्या हाताने डोळे पुसतात, म्हणतात, दादा तुम्हाला लोकांनी शिव्या दिल्या का? जाऊ नका आज त्या गल्लीमध्ये, पण रडू नका हो जो खातानी. मुक्ताई रडते, सोपानही रडतात आणि निवर्ती दादा हसतात. दोघं बहीण भाऊ रडतात आणि वडिलाच्या नंतर जे बापाचा आधार देणारा भाऊ असतो. मुक्ताईने प्रश्न केला, दादा आम्ही रडतोत आणि तुम्ही हसता, काय भानगड आहे? त्यावेळेस निवर्ती दादा म्हणतात, मुक्ते माऊलीला विचारणं ज्ञानाला. ज्ञानाही पुढे सरकतात. माऊली म्हणतात, मुक्ताई जे डोळ्यातून सोपनाचे अश्रू स्रवतात ते हाताने पुसलेस ना तू, थंड आहेत का गरम आहेत? दादा अश्रू तर थंड आहेत. मग आनंदाचे अश्रू थंड असतात आणि दुःखाचे अश्रू गरम असतात. तुम्ही आम्ही या लोकावर आलो कशासाठी? का श्रीयेचे रावळे उघडीत, जगाचा अंध फेडीत, निघाला भास्करू सहज प्रदक्षिणे. सूर्याचा उदय कशासाठी होतो? सर्व जगाचा अंधकार नाहीसा करण्यासाठी. तैसे बुडाले काढीत, बांधले सोडीत, नाही का, साकडे फेडीत अर्थाची. गंगेचं पाणी गंगा स्वतःच पित नाही. जगाच्या कल्याणा आपण याच्यासाठी आलो. मग कशाचं रडू येतंय मला सांगा? तो सोपानालाच विचार. त्यावेळेस सोपान काका सांगू लागले, मुक्ता अग ज्यावेळेस गोकुळामध्ये गोपाळकाला चालला होता त्यावेळेस हा कृष्ण होता. निवर्ती दादानी मी सुद्धा चंद्र सूर्य वरुण कुबेर अनेक देवाने आम्ही वेश पालटले आणि वेश पालटून त्या पंक्तीमध्ये बसलो. पण ह्या ज्ञानालय हुशार होता. कृष्णाच्या रूपामध्ये रोज वेगळे गवळी वाढत होते. त्याच्यातला एक बोबड्या नावाचा गवळा गोपाळ विसरला होता. तो शिदू खायला बसत नव्हता. त्याला हा कृष्ण विचारित होता प्रश्न घ्यायला. तो म्हणला, नकोले बाप्पा, तुम्ही थोडल्या थोडल्या पातल्या तेल येत, तुम्हामध्ये मी दलीब लय दलीबी येत. ताल दौली दा येली तिता थिलोत लय दोल दोल झाला. तुम्ही थदल्याने लय लय थालला, मी दलीब लय दलीब मन मला थोलूत हात दिला. ते सगळं मिटवलं आणि मग यांनी स्वतः वाढायला सुरुवात केली. माझे गडी कोण कोण हो, आणि आमचे ताट इसरवले. मुक्ता आम्ही निराश झालो. आम्ही म्हंटल त्याला, कृष्ण अरे बाबा आम्ही विसरलो, पण चतुरात शिरोमणी गुण लावण्याचे खाणी चतुर आहे तो परमात्मा. तो मला तुम्ही इसरले नाही, तुम्हाला इसरवलंय. का बरं? 2-2 पद मिळत नाहीत. 2 पद सांभाळण्याच्या मार्गावर पडू नका तुम्ही. शंभू कैलासीचा राजा हा शंकर आहे.
हा इंद्र आहे, सत्यलोकातला तू ब्रह्मदेव आहेस. तुम्हाला जर काला खायचा असेल तर तिथला राजीनामा द्या. मुक्ताई, त्या काल्याच्या मिशेमुळे, काल्याच्या आनंदामुळे आम्ही यमुनेतल्या माशा झालो. पण त्यांनी सांगितलं, काल्याच्या मिशे देव जळी झाले. हो, त्या दिवशी पाण्यात हात धुण्यासाठी पण कुणी आलं नाही बरं. मग मुक्ताई, त्या दिवसापासून आम्हाला इच्छा लागली होती, आम्हाला इच्छा होती काला खाण्याची. कै मे उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. आणि तो आनंद आज मिळाला. माऊली म्हणतात, जसा सोपानाला तो आनंद मिळाला ब्रह्मरसाचा, भोजन संगतीचा, तसा मलाही आनंद मिळाला. मी तान्हेनी अपत्य, पण माझे गुरु एकुलते. आपण रोज रोज गुरु बदलतो. माऊली म्हणतात, मी एकच गुरु केला, पण तो गुरु असा केला की त्या गुरुची पूर्ण कृपा माझ्यावर झाली. काय कृपा झाली? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मिळाला ना. म्हणून कृपेशी एक हाते झाले ती. काय झालं? निवर्ती दादाने माझ्यावर कृपा केली तर काय झालं? हे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मिळाला. ते संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचिली धर्म निधाने निवृत्ती देवे. गीता नाम संस्कृताचा डोंगर होता. आजही आम्हाला गीता नाही वाचता येत. त्यावेळेस कुठली वाचता आली असती. पण माऊलींनी तो ज्ञानेश्वरी रूपी ग्रंथ सांगायला सुरुवात केली. संस्कृताचा डोंगर फोडणार आणि प्राकृत भाषामध्ये ज्ञानेश्वरी माझ्या गुरुच्या कृपेने, माझी गुरुची कृपा आहे. माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे चाडे, ज्ञानदेव म्हणे मी चाडे. शेतगुरुने केले कोडे, माथा हात ठेविला. आणि कशामुळे झालं? माझे सत्यवादाचे तप. नाही का? पुढं काय? वाचा केले बहुत कल्प, त्या फळाचे महादीप. पातले प्रभू, मला असे गुरु मिळाले निवर्ती दादा सारखे, की गुरु मिळण्याचं हे फळ मला मिळालं. कारण मी ताना आहे. लहान होण्याचा फायदा आहे बरं. बघा, एवढे माऊली आहेत. माऊलीला सामान्य उपमा नाही बरं. साधकाचा माये बाप, साधकाची आई आहेत आणि बापही आहे साधकाचे. मुमुक्षू नाही, जिज्ञासू नाही, या सर्वाच्या पलीकडे साधक अवस्था असते. योगियाचे निज ध्यान. कशामुळं? म्हणून कृपेशी एक हाते झाले ते. माझ्यावर परिपूर्ण कृपा माझ्या गुरुची झालेली आहे. म्हणून मला हे माऊली म्हणतात मिळालं ते ज्ञान. कोणचं ज्ञान? ते ज्ञान पैगाबर वे, जरी मनी आथी, पण कोणामुळं? संताशी भजावे. इथं सांगितलं संताकडे शरण जावं लागतंय. थोर संत निवृत्ती दादा होते. ज्यावेळेस माऊलीला समाधी घ्यायची होती, समाधीस्थ व्हायचं होतं, त्यावेळेस निवृत्ती दादा म्हणले, अरे ज्ञाना, तुझं कार्य झालं का? हो दादा. अरे प्रत्येक माणसाकडे प्रत्येकाला कार्य असतं, कर्तव्य तर करावाच लागतं. आपण आता उद्या अखजीला आपल्या वडिलाच्या नावाने अन्नदान करणार आहोत. ते आपलं कर्तव्य आहे. आपल्या मुलाबाळाचे लग्न करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. पण अशा सप्ताहाच्या ठिकाणी अन्नदान जर एखादा दाता करत असेल तर त्याला कार्य म्हणाव.
तसं माऊलीने ज्ञानेश्वरीचा ग्रंथ पूर्णतेला लिहिला. हे कर्तव्य झालं. कारण कुरुक्षेत्रावर 18 अध्याय गीता अर्जुनाला सांगितली. त्यावेळेस ध्वजस्तंभावर हनुमंत होते. 18 दिवस हनुमंतराय अंजनी मातेच्या दर्शनाला गेले नाही. हनुमंतराया रामप्रभूच्या मदतीला रावणासोबत युद्ध करायच्या वेळेस गेले, त्यावेळेस लंकेहून एकही दिवस राहिले नाही अंजनी पर्वतावर आल्याशिवाय. रोज अंजनी मातेचं सकाळी दर्शन घरून जायचे. तुम्ही म्हणसाल कसं, तर मनासी टाकवणी मागे गतीशी तुलनाची नशे. हनुमंताची गती म्हणून मनोंजैव मार्वतुल्य व्यंगम जितेंद्रियम बुद्धिमत्तम वरिष्ठम. मनापेक्षा ज्या हनुमंतरायाचा वेग जास्त होता अशा हनुमंतराया. पण 18 दिवस आईच्या दर्शनाला न आल्यामुळे आई म्हणले, हनुमंतराया तुम्ही कुठं गुंतले होते? आताचे मुलं तुमचे आमचे गुंतात. पहिले बाळ दशे आई बाबा हेच पिशे, ते सरे मग स्त्री मागे भुलवणी ठाके. लग्न होस्तोर आई बापाचे आणि लग्न झाले की मग बोलविल्या बोले. आई तशातला हनुमंत नव्हता. हनुमंतानं सांगितलं, आई एका क्षत्रियाला मोह झाला होता आणि त्या क्षत्रियाचा मोह देव काढू लागले, कमी करू लागले, त्याला ज्ञान सांगू लागले मोह जाण्यासाठी. तर आई माझाच मोह गेला. हनुमंताला मोह. ऐका, मी कर्तव्य सांगायलो बरं. हनुमंताला मोह. अहो, ज्या हनुमंताकडे तुकोबाराय जाऊन भक्तीचा मार्ग विचारतात, शरण शरण तुम्हा आलो रामदूतान काय भक्ती. हो, जाळोनिया संसार अंगा लावोनिया राख. असे तुकोबाराय हनुमंताला भक्ती विचारतात. आणि ते हनुमंतराय म्हणतात, आई माझ्याकडे मोह होता. कोणता मोह होता हनुमंता तुला? आई तू माझी आई आणि मी तुझा पूत म्हणजे तुझा मुलगा. आज मला समजलं की कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवंत जाईल लया. स्वप्नीचे चेविले जाईल लया. आभ्राची सावली जाईल लया. आई तू माझी आई नाही आणि मीही तुझा पूत नाही. हे सर्व क्षणिक आहे. मला आज कळलं. हनुमंता, अरे बाबा मग ते ज्ञान मला सांग. नाही सांगता येत आई मला. का बरं? मी ते ऐकण्यासाठी नव्हतो गेलो. म्हणून कृपेशी कहते झाले ते. ती कृपा फक्त अर्जुनापुरती होती. चातकाचे निकणवे मेघू पानिया लागी धावे किंवा सोमकांतू द्रवता किर होय. ही हतवटी चंद्रिकी आहे तसा अर्जुनाच्या निमित्तानं होतं. अर्जुनाला वासरू करून ते ज्ञान काढल्या गेलं. माझ्यासाठी नव्हतं आई. मी चोरून ऐकत होतो. ऐका, पण हट्ट असतात काही. जोपर्यंत ते ज्ञान तुम्हाला सांगणार नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही रे. हनुमंताने म्हणलं मी अर्जुनाला घेऊन येतो. अर्जुनाला घेऊन आले. पण ऐका, ते ज्ञान अर्जुना ऐकण्याच्या पात्रतेचा होता, सांगण्याच्या पात्रतेचा नव्हता. काही गोष्टी समोर या. महिला मंडळी समोर या. रस्ता राहू द्या. पुढे या. थोडा जागा भरपूर आहे समोर. रस्ता ऐका, त्या वेळेला अर्जुनाला घेऊन आले. अर्जुन म्हणला, अंजनी माते मला ते ज्ञान मला सांगता येणार नाही. जो माणूस जेवतो तो दुसऱ्याला जेव घालू शकत नाही. अन्नदाता काही वेगळा असतो. ते ज्ञान मला ऐकलं, मला त्याचा आनंद मिळाला. स्तनी किर गुड दूध परी ते स्तनाशी नोहे किर गोड. शेवी तयाची कोड. नाही का स्वामी? जो अनन्य मिळे, अनन्यपूर्वी आईच्या स्तनामध्ये किती जरी दूध असेल तर ते आईला गोड नाही. ते कोणाला गोड आहे? ते बाळाला गोड आहे.